BCM न्यूज। अमरावती शहरातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे अकॅडमी पुन्हा एकदा जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंचा विश्वास संपादन करत क्रीडा विकासासाठी आपली बांधिलकी अधोरेखित केली। या सोहळ्याला अमरावती महानगरपालिकेचे उपसभापती सुमतीताई ढोके प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। तसेच अकॅडमीचे अध्यक्ष श्री माणिक नेमाडे, सचिव प्राध्यापक डॉक्टर राकेश बडगुजर, विशेष अतिथी प्रवीण भाऊ भेंडे, देवाभाऊ शेंडे, गोकुळजी कडू, महसूल अधिकारी राजेश दंडे, ॲडव्होकेट अंकुश चौधरी, विपुल लाडे, डॉक्टर प्रणाली देशमुख, स्वाती कडू आदी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली। स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रमाणपत्रे तसेच प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। यामुळे उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेच्या यशामागे स्क्वॅश असोसिएशन अध्यक्ष श्री हेमंतरावजी जाधव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले। तसेच स्क्वॅश प्रशिक्षक डॉक्टर राकेश बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली इंद्रांश बडगुजर, गोकुळ कडू, प्रसाद चांदणे, अवधूत गुप्ते, कलश शेंडे, आदित्य रिठे, ऋग्वेदा मुळे आणि जिज्ञासा मुरादे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडत स्पर्धेचे नियोजन सुरळीत केले। बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीने अल्पावधीतच क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून ग्रामीण व शहरी भागातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कार्य सुरू ठेवले आहे। अकॅडमीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्यात स्क्वॅश खेळाची लोकप्रियता वाढत असून अनेक होतकरू खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कारकिर्दीतील नवी दिशा मिळत आहे। बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडा विकासातील योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या उपसभापती, शहर सुधार समितीच्या सन्माननीय उपसभापती सुमतीताई ढोके यांचं नाव फार मोठं आहे आणि नुसतं सुमतीताई ढोके म्हणजे अमरावती शहराच्या प्रत्येक लोकांना माहीत पडतं की काम करण्याची शैली। ते स्वतःच्या कर्तृत्वावर 2दा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे। असा त्या परिसरातला आणि अमरावती शहरातला एकही व्यक्ती नसेल की सुमतीताई ढोकेला ओळखत नसेल। अत्यंत निष्ठावान काम करणार, सगळ्या गोष्टी अभ्यासासोबत शारीरिक शिक्षण असो आणि हा जिमचा विषय असो हा अतिशय आवश्यक आहे। यावेळी शरीर सौष्ठवाकडे लहानपणापासूनच जर आपण रुची निर्माण केली तर भविष्यात एक चांगले खेळाडू निर्माण होतील, एक आदर्श नागरिक होतील। मुलांना आज सर्वांना बक्षीस मिळणार नाही, मिळणार आहे काय? नाही मिळणार आहे ना, म्हणून आपण मग थकून जाणार आहे काय? थकून जाणार नाही, खचूनही जाणार नाही। भविष्यात ह्यापेक्षा जास्त सराव करून आपण सुद्धा पहिला नंबर पटकावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कधीच छोट्या छोट्या गोष्टीला हारलं नाही पाहिजे। आम्ही स्वतः उदाहरण त्या गोष्टीचे 2दा पडलो महानगरपालिकेत निवडणुकीत। आम्ही राकेश बडगुजर सर, रेगनाथ सर बसून आम्ही हा विचार केला की चला काही नसताना या एरियामध्ये आम्ही चालू करून देऊ। आणि आम्ही एक ठरवून घेतला की कोणीही म्हणजे कोणी पालक असतात, काही गोष्टींना अडचण येते, फायनान्शियली येते, काही येते, पण या मुली जर काही गट्स असतील स्पोर्ट्सचे तर आमच्या अकॅडमीमध्ये फीची काही काळजी करायची नाही, आमच्या इकडून फ्रीमध्ये जाईल। नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता बोलते। माझा मुलगा बडगुजर अकॅडमीला स्क्वॉश खेळायला मी यावेळेस त्याला ॲडमिशन घेतलेली। आपण समर कॅम्पमध्ये काही ना काही बिझी करतो पोरांना किंवा मोबाईलपासून जेवढं आपले दूर राहिले पाहिजे, त्याचा अगदी मला उपयोग झालेला आहे। आणि तसेच बाकी सगळ्या पालकांना पण उपयोग झालेला दिसतो आहे मला की तेवढेच मोबाईलपासून दूर झाले, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे। स्क्वॉश हा गेम तर चांगलाच, पण बाकी पण गेम्स इथले तेवढेच त्यांनी आत्मविश्वासाने घेतलेला तेवढाच पोरांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे। समर कॅम्पचा एक युटिलायझेशन झालेलं आहे, त्यामुळे बडगुजर सर आणि बडगुजर सरांच्या अकॅडमीला
खूप खूप धन्यवाद. आम्ही खरंच म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं स्क्वॉश खेळता येईल का, लहान मुलं आहेत आपले, पण नाही, त्याचा एकदम कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्यांना एक चैतन्य निर्माण झालं आहे की आपण आता नेहमी खेळत राहू, नेहमी खेळायला जायला पाहिजे आणि नेहमी वाट बघत होतो की आता क्लास कधी आहे, किती वाजता आहे, आपण जायला पाहिजे, आता कुठला गेम आहे वगैरे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. स्क्वॅश हा जगप्रसिद्ध खेळ असून ब्रिटिशांनी सुरू केलेला खेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोच्च उच्च ठिकाणी हा गेम खेळला जात असतो आणि सगळ्यात जास्त प्रावीण्य जे आहे पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणच्या खेळाडूंचं वर्चस्व आहे आणि गेल्या 2006 पासून अमरावतीमध्ये आम्ही स्क्वॅश हा खेळ सुरू केलेला आहे. तेव्हा काहीच सुविधा नव्हती, तेव्हापासून हा गेम सुरू केलेला आहे, पण आता तिथे क्लास कोर्टसुद्धा निर्माण झालेले आहे. आपल्या बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये 2 स्क्वॅश कोर्ट आहे आणि खेळाच्या माध्यमातून अमरावतीसारख्या शहरातले खेळाडू जे आहेत राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त करत असून भारताच्या टॉप 10 मध्ये खेळाडू जात आहेत. आपण काय आवाहन करणार या प्रसंगी या खेळाडूंना? मी अमरावती शहराच्या तमाम विद्यार्थ्यांना हे म्हणून इच्छेल की सर्वात सोपा, सरळ आणि लवकर प्रावीण्य मिळवणारा जर कोणता खेळ असेल तर तो स्क्वॅश आहे आणि या स्क्वॅशमध्ये तुम्ही खेळावं आणि लवकरात लवकर प्रावीण्य मिळावं अशी इच्छा आहे. कारण की महाराष्ट्र शासनाने जे खेळाडू राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवतात, मेडल मिळवतात, त्यांना 5% खेळाडू रिझर्वेशन दिलेलं आहे सर्व प्रकारच्या नोकरींमध्ये. त्या हे फार मोठी उपलब्धी आहे आणि त्याशिवाय 10वी 12वीला जे खेळाडू जातात त्यांना 25 मार्क महाराष्ट्र शासन आपला महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत 10वी वरील देतो आणि त्याचप्रमाणे जे त्यांच्याकडे स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनलचे सर्टिफिकेट आहेत त्यांना स्पोर्ट्स कोटासुद्धा 11वीला आहे, इंजिनिअरिंगला आहे, सगळ्या क्षेत्रात त्यांना ॲडमिशनसाठी स्पोर्ट्स कोटा राखीव दिलेला आहे. BCM न्यूज.